Good evening दोस्तों, this is your host Santosh Vishal welcoming all my beloved YouTube family to your beloved YouTube channel which is Morning Vibes with Vishal. तर मित्र, we are starting our journey. बऱ्याच दिवसापासून ब्लॉग केला नव्हता कारण I was busy with my personal stuff, so beginning my journey. अजून एक डेस्टिनेशन, अजून एक प्रवास ज्याची मी हे घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत पूर्ण यात्रा. आणि त्याच्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत. 12 ज्योतिर्लिंग करायचे, त्याचा मी प्रयास करणार आहे या वर्षभरामध्ये. तर चला, त्यातलं आणखी एक ज्योतिर्लिंग पूर्ण करण्यासाठी जात आहोत आपण स्टार्ट करत आपली जर्नी. जात आहोत आपण रामेश्वरमला. त्यासाठी आपण आलेलो आहोत आता कल्याणला. तर मित्र हो, चला आपण आपल्या जर्नीची सुरुवात करूया. मी जो काही एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे शेअर करेन पूर्ण या ट्रॅव्हलचा. तर मित्र, सुरू करूया आपली प्रवासाची जर्नी. लेट्स बिगिन. वाजले होते रात्रीचे 8:30-9. जरा बसताना धावपळ झाली होती कारण सीटचे नंबर चेंज झाले, बोगीचा नंबर चेंज झाला आणि आता लागली होती भूक. सो आम्ही केलेली आहे जेवणाची तयारी. जेवणाचा बेत चालू. स्टँडिंग आलं की मजा. चला आता खाऊया आणि नंतर भेटूया. मित्र, आता वाजलेले सकाळचे ऑलमोस्ट 10-10:30. ट्रेन ऑन टाइम आहे आणि आम्ही आता आलेलो आहोत धर्मवरम येथे आलेलो आहोत. सो रात्री झोप काय सोसोच लागले. आमच्या बाजूला 3 येडे बसलेले होते, रात्रभर आराम वाजत बसलेले. सो फार सो गुड. अजून रात्र होईल पोचायला. चला पुढे निघूयात आणि करूया सुरुवात आपल्या प्रवासाची, जिथे आपण चाललेलो आहोत आपल्या लाडक्या डेस्टिनेशनला, ज्योतिर्लिंग रामेश्वरम येथे. वाजले आता संध्याकाळचे 5:30. बराच ट्रॅव्हल झालेला आहे. तर रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही मधुरेला पोहोचलो आहोत. पण आता लागली होती भूक. तर आमच्या मित्रांनी काही वेगळाच बेत आणि प्लॅन बनवलेला आहे. तो प्लॅन पिझ्झा मागवलेले आहेत. नॉट स्पॉन्सर आहेत पण बघूया टेस्ट कशी आहे. एक नंबर. सेम वाला लो रे. ब्लॉग बना ना भाई. तुमने एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो आता झालेला सिरन स्टेशनला. क्या हुआ ब्रो? बताओ तुमने क्या किया? भाई साहब ने क्या किया मालूम है? अब उनको लेना था कोल्ड ड्रिंक पिज्जा के साथ खाने के लिए. तो भाई साहब ने मस्त कोल्ड ड्रिंक का ऑर्डर दिया. कोल्ड ड्रिंक को टेबल पे रखा था. ही वॉज अबाउट टू डू गूगल पे. सडनली ट्रेन चालू हो गया. भाई साहब वो कोल्ड ड्रिंक पका के भाग रहे थे. पेमेंट किया नहीं था. समझ रहे हो ना. 6:30 आणि रमलेला आहे आमचा गेम पत्त्यांचा. सगळ्यात जास्त गाडा कोण झालेला आपला? नमस्कार मित्र, आता वाजलेत रात्रीचे 10-10:30 वाजले असतील आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत मदुराई येथे. शुक्ला गँग आहे मागे. सो इकडनं आता आम्हाला पहिला जाऊन काहीतरी खाऊन घेतो. रात्री 1:30 वाजताची ट्रेन आहे. ती जायला आम्हाला घेऊन रामेश्वरम येते. सो फार सो गुड. आता भूक लागलेली, जर जाऊन जेवणाची व्यवस्था करतो. आमची मित्रमंडळी सगळं आहे ना बॅगा घेऊन सांगतात. मला आता झालेला मी एक सीन सांगतो. आम्ही कल्याणवरून काढली होती 3rd टायर एसीची तिकीट आणि बेसिकली 3 टायर एसी ही अपग्रेडपेक्षा डाऊनग्रेड झाली. 3rd टायर इकॉनॉमिकल मध्ये झाली. सो याची आम्हाला कल्पना नव्हती आणि गाडी थोडी कंजेस्टेड वाटत होती. सो आम्ही थोडी इन्क्वायरी केली. देन वी हॅव रिअलाइज की आता जे डाऊनग्रेड झाले त्याचे कॅश रिफंड घ्यायचे. मग आम्हाला ते आतमध्ये TC असतात कारण मित्राने माझ्या विंडो काउंटरवरनं तिकीट काढली होती. सो ते घेतलंय, त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेतलं. आता आम्ही चाललो जरा विंडोवर. जेवढा रिफंड भेटेल तेवढा घ्यायचा आहे. आणि इकडनं आमची रात्री 1:30 वाजताची ट्रेन आहे टुवर्ड्स रामेश्वरम. बघूया काय होतं. आता तिकीट काउंटरला जाऊन बघूया काय परिस्थिती तिकडची चालू आहे की काय करावं लागेल त्याची. नरेंद्रनी हे गेले ते कॅश रिफंड करायला. आम्हाला थोडी भूक लागलेली आहे. हे मागे इथे मदुराई स्टेशन आहे. लोक कशी बसलेली आहेत. रात्री थोडं लेटच झालेलं आहे, 11:30 वाजलेले आहेत. सो त्या कारणास्तव थोडीशी रश कमी आहे. आणि आता इकडनं आम्ही रात्री परत 1:30 वाजताची ट्रेन पकडणार आहोत. त्याचीच थोडीशी घाई आहे. सो लेट्स गो. मित्र, आता आलोय आपण
आची हॉटेल येते आणि मस्त पत्त्यामध्ये जेवायला बसल्या पद्धतीमध्ये केळ्याच्या पानांवर जेवण. फूड ऑल आर हिअर. चला आता खाऊन घेऊया. नमस्कार मित्र, आता आपण आहोत मदुराई जंक्शनला. अराउंड 10:30 वाजता आलो होतो. आता बाहेर जाऊन आपण थोडंसं जेवण घेतलं आणि त्या व्यतिरिक्त जाऊन मीनाक्षी देवी टेम्पलचं बाहेरनं दर्शन घेतलं, कारण टेम्पल 9-9:30ला क्लोज होतं. सो आता ते दर्शन झालेलं आहे. आता आपल्या पुढे निघायचं आहे रामेश्वरमसाठी. त्यासाठी आता आम्ही गाडीची वाट बघतोय. गाडी आकडनं आहे अराउंड 1:35ला रात्री. सो आता 1:05 झाले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून मदुराई जंक्शनच्या ही गाडी निघते. ही आपल्या सकाळी पोहोचवेल अराउंड 3:55ला आणि मग तिकडनं आपल्याला मणप्पमवरनं बस पकडायची. ती आपल्याला पोहोचवेल रामेश्वरमला. तर सो फार सो गुड. जेवण वगैरे झालेली आहेत. एव्हरीबडी इज एक्साइटेड. ऊन आहे, ॲक्च्युली ऊन आहे, म्हणजे गरमी खूप आहे. तो घामटलेला होतो. सो थोडा पंखाच्या आडसाला बसतोय. थोडं बरं वाटतंय, रिलॅक्सिंग. चिअर्स. आता वाजलेले आहेत सकाळचे 4:30. आम्ही पोहोचलो आहोत मंडपम येथे. आता इकडनं बाहेरनं जाण्यासाठी प्रोव्हिजन अशी की बाहेर बसेसची प्रोव्हिजन आहे. किती चार्जेस वगैरे असतात ना ते तुम्हाला सांगेन. चला पुढे जाऊयात. मित्र हो, आता आपण पोहोचलेलो आहोत रामेश्वरम येथे. मंदिर तिकडे मागे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये. तसं होल तुम्हाला सांगतो या जर्नीचा पूर्ण खर्च. कल्याणवरून मदुराईला येण्यासाठी आम्हाला अराउंड 1800 रुपये, म्हणजे 1795 रुपये पडले. 1800 पडले. त्यानंतर त्याच्या पुढे म्हणजे आम्हाला मंडपमला येण्यासाठी आम्ही वेगळी ट्रेन केली होती. ती रात्री 1:30 वाजता होती. तिने आम्हाला जवळजवळ 4:30-4:45ला सोडलं. ती पकडून आलो आम्ही. तिथे 150 रुपये पडलो. बाहेर जसे तुम्ही येताना जसे तुम्हाला एक 25 रुपये पर पर्सन असे चार्जेस पडतात. सो अकॉर्डिंगली आम्ही आता आलेलो आहोत मंदिराजवळ. आता बॅग तो रूम बघतोय. रूम ऑक्युपाय करूया आणि मग पुढचं कसं काय करतो सांगतो तुम्हाला. जरा फ्रेश होतो. चला मित्र, आता आपण आलेलो आहोत रामेश्वरम येथे. आता बघूया. आंघोळ करायचं पहिलं आमचं आहे अग्निकुंडात स्नान करायचं. त्यानंतर आम्ही जाणार आहोत ते म्हणजे याच्यावर मंदिरामध्ये. किती कुंड आहेत रे टोटल? 22 कुंडांचं आंघोळ करण्यासाठी. त्या मित्र आता आपण आलेलो आहोत समुद्र किनारी. अग्निकुंड म्हणजे सूर्याच्या प्रखरत्या प्रकाशामध्ये उगवत असताना सूर्य मस्तपैकी आपण स्नान करणार आणि त्यानंतर जाऊन 22 कुंडांमध्ये स्नान करणार आणि पुढील आपल्या प्रवासाला दर्शनाला जाणार. आता आहोत आपण समुद्र किनारी आणि यू कॅन सी सगळीजण इकडे स्नान करण्यामध्ये मग्न आहेत. अग्निकुंड म्हणजेच प्रखरता उन्हाच्या उजेडात आणि स्नान करण्यामध्ये सगळी केली बिझी. पटापट अंघोळ करून घ्या म्हणजे आम्हाला 22 कुंडात पण अंघोळ करायची आहे. चला मित्र, लवकर चला. आपलं आता अग्निकुंडात स्नान पूर्ण झालेलं आहे आणि आता ह्या दिशेने आम्ही चाललेलो आहे. ती म्हणजे आहे रामेश्वरम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आता 22 कुंडामध्ये आंघोळ करायची. आय डोंट नो व्हाय 32 आकडा होतो सारखा तोंडामध्ये, परंतु करूयात स्नान आणि आता जाऊयात दर्शन घ्यायला. बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभो. नमस्कार मित्र, आता आपलं 22 कुंडांचं स्नान झालेलं आहे पूर्ण आणि आता आपण आलेलो आहोत दर्शनासाठी. मंदिराचा आवार आणि हे मंदिराचा बाह्यभाग असा दिसतो. कपडे चेंज केलेले आहेत कारण कपडे चेंज करण्यासाठी मुभा होती. सो बाहेरच चेंज केलेत कपडे आणि आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचंय. ऑल आर रेडी अँड सेट टू गो. मित्रांनो बोला हर हर महादेव. रामेश्वर मंदिर म्हणजे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम या शहरात स्थित एक महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे. या मंदिराचे स्थापन 12व्या शतकात होते आणि इतिहासानुसार श्रीरामाच्या साथीला श्रद्धास्थळ म्हणून ओळखले जाते. रामेश्वरम मंदिर हिंदू धर्माच्या प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक आहे आणि भारतातील अग्रगण्य मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील मुख्य प्रांगण नावाच्या रामलिंग या शिवलिंगाच्या पूजेला समर्पित आहे. हे अत्यंत महत्त्वाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचे लिंग मानले जाते आणि हिंदूंनी या स्थानाला विभीषणाची भूमी म्हणून समर्थन दिले आहे, ज्यात भगवान रामाच्या शत्रुत रावणाचे भावी विभीषण
भगवान रामाला सहाय्य केल्याचे मानले जाते. या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी श्रीरामाची चित्रपटे आहेत. अशा प्रकारे रामेश्वरम मंदिर हिंदू धर्माच्या प्रमुख तीर्थांपैकी एक महत्त्वाचे तीर्थ आहे आणि महान कथांमुळे या स्थानाला अत्यंत महत्त्व आहे. वाजले आता सकाळचे 9. तर मित्र हो, हा व्हिडिओ होता 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणखी एक ज्योतिर्लिंगाचा. रामेश्वरम टेम्पल आपलं पाहून झालेलं आहे. तर मित्र, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, आणि आवडला असेल तर कमेंट करून मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विथ दॅट सेज मित्र हो, ॲज ऑलवेज, live, love, laugh and keep traveling. This is your host on this mission, taking a leave of my beloved YouTube family, which is Morning Vibes with Vishal. Take care. Bye-bye.